मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची लाथ एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या पेकडात कधी बसणार हे एकदा सांगा. जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ज्यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी गेलेला एक उपोषणकर्ता आंदोलक शेतकरी याला पोलिसांनी पकडलं आणि 4-5 पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या पाठीत लाथ घातली पाठीमागून. ही कुठल्या पद्धतीची प्रवृत्ती आहे? तुमचे पोलीस अधिकारी सर्वसामान्य नागरिकांसोबत तुमचे प्रशासकीय अधिकारी जर असं वागत असतील तर हे खरंच कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य आहे का हा प्रश्न पडतो. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून या घटनेची उत्तरं देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री साहेब तुमची आहे. शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देणार होतात महायुतीचं सरकार आल्यानंतर, पण कर्जमाफी तर तुम्ही केलीच नाही. उलट त्याच शेतकऱ्याच्या पेकटात तुमचे कर्तव्यदक्ष अधिकारी हे लाथ घालत आहेत. ही शर्मेची गोष्ट आहे. कोयत्याधारी गँगचा पूर्ण महाराष्ट्रावर सुळसुळाट आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती संपूर्ण महाराष्ट्रात वाढत आहे. अंमली पदार्थांची विक्री या महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्याच्यावर तुमचा कुठलाही वचक नाही. पण आंदोलन करता शेतकरी ज्यावेळेस आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी किंवा आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तुमचे कर्तव्यदक्ष अधिकारी जर असं वागत असतील तर खरंच हे कायद्याचं राज्य आहे का हा प्रश्न पडतो. जय महाराष्ट्र.